नमस्कार, तासपैक्यांच्या टिप्स अँड ट्रिक्समध्ये तुमचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं केकला कट कसं करायचं, त्याच्यामध्ये लेअरिंग कसं करायचं, नंतर फिलिंग कसं करायचं आणि क्रम कोटिंग कसं करायचं. त्यासाठी तुम्ही आधीचे व्हिडिओज बघू शकता. आज आपण याच्यावरती फायनलायझिंग करणार आहोत. यासाठी मी 2 स्पॅच्युला यूज केले आणि हा स्क्रेपर यूज केला आहे. सो मी आता जास्त बोलणार नाही, तुम्ही फक्त माझा हँड मूवमेंट बघा. अशा पद्धतीने टॉप कोटिंग झालं आहे. आता साईड कोटिंगसाठी मी दुसरा स्पॅच्युला यूज करते. मेक शुअर तुम्ही जनरस अमाऊंट ऑफ क्रीम वापराल, कारण आपल्याला तसंही ते नंतर स्क्रेप करायचं आहे. क्रीम सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करा. हातमध्ये टू अँड फ्रो जातं आणि एंडमध्ये मी जस्ट एक हात व्यवस्थित गोल फिरून घेते केकला. याच्यासाठी तुम्हाला टर्न टेबलची गरज आहे. विदाउट टर्न टेबल जमत नाही. जिथे जिथे आयसिंग कमी पडलं आहे तिथे पुन्हा एकदा सेकंड कोटिंग लावा. व्यवस्थित एकदम स्मूथ करून घ्या. वरचा आयसिंग करण्याकरता मेक शुअर तुम्ही स्पॅच्युला दरवेळेस व्यवस्थित क्लीन करा. सो केकच्या फायनल स्मूथनिंग करण्यासाठी मी स्क्रेपर वापरते. बोर्डवर फर्मली तुमचं स्क्रेपर ठेवा. त्या अँगलनी त्याला हळूहळू केकवरती मूव्ह करायला लागा. मेक शुअर तुम्ही मध्ये कुठेही स्क्रेपर थांबवत नाही, कारण असं थांबलं की तिथे एक मार्किंग पडतं. सो मेक शुअर जेव्हा तुम्ही स्क्रेप करता काम झालं की बस हलक्या हाताने हात बाजूला करा. तर इथे आयसिंग माझं थोडंसं राहिलं आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सेकंड कोट लावते आणि मग फायनल स्मूथनिंग करते. माझे केकचे साईड व्यवस्थित स्मूथ झालं. केकचा वरचा भाग स्मूथ करण्यासाठी मेक शुअर तुम्ही तुमचं स्क्रेपर प्रत्येक वेळेस क्लीन कराल. स्क्रेप केलं, क्लीन करतं, पुन्हा एकदा अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी व्यवस्थित आयसिंग. अशा प्रकारे आपलं आयसिंग करून झालेलं आहे केकवरती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बोर्ड कसा क्लीन करायचा आणि स्वॅपिंग टेक्निक्स कशी बघायचे. सो तुम्हाला केकबद्दल जर अजून काही शिकायचं असेल तर आम्ही बिगनर्ससाठी वर्कशॉप घेतो आहे. त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.